वाशिमच्या कारंजामध्ये हम दो हमारे 12 या चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। चित्रपटाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह मुस्लिम बांधव आक्रमक झाले। चित्रपटावर बंदी घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलकांनी निवेदन देखील दिलेलं आहे। तर वाशिमच्या कारंजामध्ये हम दो हमारे 12 या चित्रपटाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। तर चित्रपटाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जाते। आमदार जितेंद्र आव्हाडांनी या संदर्भात आता प्रतिक्रिया दिली। चित्रपटामध्ये कुराणचा चुकीचा अर्थ दाखवला गेला, महिलांच्या संदर्भात गैरसमज पसरवले गेलेत, किती मुलं असावी याबाबत चुकीचं दाखवलं गेलं असं आव्हाडांनी म्हटलं। फक्त राजकारणासाठी जातीय द्वेष पसरवला जातोय असं महत्त्वाचं विधान देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलं। इतकं चुकीचं चित्रपट आणणं आणि ते दाखवणं आणि त्याच्यात महिलांची काही इज्जत आहे की नाही? म्हणजे महिला काय तुम्हाला मशीन वाटते काय पोरं पैदा करणारी? त्यांच्या महिलांना सुद्धा तेवढंच महत्त्व द्या असं कुराणमध्येच सांगितलेलं आहे। तुम्ही कुराणच चुकीच्या पद्धतीने जर आणणार असाल पिक्चरमध्ये तर त्याला सेन्सॉर बोर्डाने मान्यता कशी दिली? त्यांनी कुराण तपासून पाहायला पाहिजे होतं, त्याच्यात काय लिहिलं होय ते बघायला पाहिजे होतं। काही न बघता आणला आणि आपल्या इथे काही जण असतातच डम 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 वाजवणारे। समाजामध्ये वितुष्ट यावं, ह्याच्याने भारताचं हित नाही हे अजून लोकांच्या म्हणजे काही जणांच्या लक्षात येत नाही। बऱ्याचशा लोकांच्या लक्षात आलंय की फक्त आणि फक्त राजकीय कारणासाठी हे वापरलं जातं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।